नमस्कार, मी डॉक्टर रॉय पाटणकर, झेन हॉस्पिटल चेंबूर मुंबई इथे कार्यरत आहे आणि पोटविकार तज्ञ आहे। आजचा आपला विषय आहे आम्लपित्त किंवा रिफ्लक्स किंवा ज्याला इंग्लिश मध्ये आम्ही GERD म्हणतो, म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स। तुमच्या घरात किंवा तुम्हाला स्वतःला बरेचदा तुम्ही बघितलं असेल की छातीमागे जळजळ होते, कधी आंबट पाणी तोंडात येतं, कधी खाल्लेलं अन्न उलटं येतं। या आजाराला आम्ही रिफ्लक्स म्हणतो। नॉर्मली अन्न नलिका आणि जठर याच्यामध्ये एक वॉल्व असतो। जेव्हा आपण अन्न खातो ते वॉल्व उघडतो, अन्न खाली जातं आणि जठर वॉल्व बंद होतो। ज्यावेळेला हा वॉल्व लूज असतो त्याला मी लॅक्स एलियस म्हणतो किंवा जठर थोडं छातीत जातं त्याला मी हायटस हर्निया म्हणतो। त्यावेळेला रुग्णांना रिफ्लक्स म्हणजे आम्लपित्ताचा त्रास होऊ लागतो। सहसा ह्याला ट्रीटमेंट म्हणजे तुमची जीवनशैलीला बदल करा। फ्रीक्वेंट स्मॉल मील्स खा, खाल्लं की लगेच आडवं पडू नका, फार तिखटाच्या गोष्टी खाऊ नका, नॉनव्हेज कमी करा, धूम्रपान किंवा मद्यपान कमी करा। हे सर्वात सोपं इलाज आहे। या व्यतिरिक्त काय ऍसिडिटीची औषधं असतात ज्या तुम्ही घेऊ शकता, पण आता आम्हाला काळजी आहे की लॉंग टर्म PPI ची औषधं घेतल्यामुळे किडनी आणि फुफ्फुसावर काही इफेक्ट होण्याची शक्यता असते। सो जर तुम्हाला इनट्रॅक्टेबल सतत रिफ्लक्स होत असेल, सारखी ऍसिडिटीची औषध लागत असतील तर एंडोस्कोपी नावाची टेस्ट करा। म्हणजे एक दुर्बीणने आम्ही अन्न नलिका आतून बघतो, कारण क्वचित वारंवार वर ऍसिड आल्यामुळे, आम्ल वर आल्यामुळे जखमा निर्माण होतात किंवा क्वचित बॅरेट्स इसोफेगस म्हणजे प्री कॅन्सरस कंडिशन निर्माण होऊ शकते। बहुतेक रुग्णांना नुसतं औषधाने लाईफस्टाईल सर्जरीने बरं वाटतं, पण क्वचित आम्हाला एक दुर्बीणनी रोबोटिक किंवा लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन करून फंडोप्लायकेशन म्हणजे वर गेलेलं जठर आम्ही खाली आणतो आणि एक अँटी रिफ्लक्स वॉल शिवून निर्माण करतो, ज्याने तुमची सगळे त्या ऍसिडिटीचे त्रास जातील। सहसा सगळी ऍसिडिटीची औषधं बंद होतात आणि महिना दीड महिन्याने सगळं खाणं, तिखट, तेलकट, नॉनव्हेज सगळं तुम्ही करू शकता। तर जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल तर जवळच्या सर्जनकडे जा, काही तपासणी करून घ्या, एंडोस्कोपी करून घ्या आणि फार क्वचित तुम्हाला या ऑपरेशनची गरज लागेल। काही डेंजर साइन्स लक्षात ठेवा। जर तुमचं वजन कमी होत असेल किंवा अन्न अडकत असेल किंवा शौचास कधी काळ्या रंगाचं होत असेल तर नक्की एंडोस्कोपी करून ह्याचं निदान करून घ्या। धन्यवाद।